नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे की जेणेकरून मी हे जे व्हिडिओ टाकले ते मक्क्याचे आपले की मी झिरो बजेटमध्ये हे मक्का लागवड केली आहे. तर झिरो बजेट कशी तर मित्रांनो बेड वगैरे काही पाडले नाही आहे. मी कपाशी उभी असताना मी त्यामध्ये मक्का लागवड केली होती मजुराच्या सहाय्याने, ती पण चायना पद्धतीने. 4x2चं अंतर आहे आणि जिथं ड्रीप आहे एका होलवर मी 8 दाणे लावले होते. त्यानंतर मी लावायच्या आधी तिथं तणनाशक फवारलं होतं, ते होतं पॅराकॉट, जेणेकरून लवकरात लवकर तण जळेल. कारण की कपाशी थोडं पाणी पडल्याने फार तण झालं होतं, तर मी त्यात आधी पॅराकॉट मारलं होतं, फक्त पॅराकॉट. त्यामध्ये जे पालावर्गीय ते लवकर मेलं, बाकीचं पण नॉर्मल मेलं, पण मग त्याआधी तणनाशक मारलं. त्यानंतर मी मक्का लागवड केली. त्या 15 दिवसांनी ते 20 दिवसांनी कपाशी कट करून घेतली आणि कट केल्यानंतर पूर्ण वाहून घेतली. आणि त्यामध्ये मी पहिला डोस जो हा होता तो 15 टाकला होता. त्यानंतर नॉर्मली आळीची फवारणी केली होती, आणि दुसरा डोस मी आता काल परवा टाकला आहे. त्यामध्ये मी एक वेळेस युरिया आणि 1261. तर मित्रांनो, नेमकं झिरो बजेट कसं, त्यामध्ये मी त्यानं ना वखर चालवला आहे, ना रोटर केलं आहे, एकदम साध्या पद्धतीने फक्त लागवड करून घेतली. त्यानंतर मी त्याच्यात मशागत म्हणून फक्त मी तणनाशक मारलं आहे, बाकी मी त्यानंतर मजूर एक रुपयाचा लावलेला नाही. हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे, कारण की जास्ती खर्च करायचा. मागच्या वर्षी मी 4 एकर मक्का लावली होती, पाणी कमी पडल्याने 4 एकरमध्ये फक्त 25 क्विंटल मक्का झाली होती. म्हणून म्हटलं एक शेती ही प्रयोगशाळा आहे, ज्यामध्ये नवीन प्रयोग करत राहायचे. आता ही माझी मक्का हे झिरो बजेट समजून घ्या, कारण की मी याला इतका खर्च लागला नाही. मागच्या वर्षी मक्काची लागवड केली होती, माझा 35,000 रुपयांपर्यंत रिकामा एमटी खर्च झाला होता, जो मला लागलाच नाही. कारण की मशागतीपासून कपाशी उपटण्यापासून बराचसा खर्च होतो. तो खर्च मी वाचवण्याचा प्रयत्न करला आहे, म्हणून मी शून्य मशागत म्हणतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि तुम्हाला अजून काही विचारायचं असेल विचारू शकता, मी त्यावर सांगायला तुम्हाला तयार आहे. आजचा व्हिडिओ मक्क्यात झाला. आता उद्याची हरभरा लागवड केली मी कपाशीत झिरो बजेट, त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी उद्या टाकणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला लाईक व फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवता येईल. चालतं म्हणजे जवान जय किसान.